मुंबई भाजपच्या अंतर्गत निवड प्रक्रियेला वेग। भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज महत्त्वाची बैठक। मुंबई जिल्हाध्यक्ष निवडीवर होणार चर्चा। या ढोंगावरती मी लाथ मारलेली। मी भाजपला सोडला, मी हिंदुत्व नाही सोडलं, मी हिंदुत्व मेलो तरी सोडू शकत नाही। मी हिंदुत्व सोडल्याचा भाजपकडून अपप्रचार। नाशिकच्या शिबिरातून उद्धव ठाकरेंचा घणाघात। बाळासाहेब असते तर लाथच मारली असती। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार। बाळासाहेबांच्या आवाजाचा गैरवापर नको असंही सुनावलं। भाजप आमदार सुरेश धस आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आज एका व्यासपीठावर येण्याची शक्यता। बीडच्या शिरूरमध्ये भगवानगडाच्या सांगता सप्ताहाला लावू शकतात हजेरी। गोंदियात महापुरुषांचा अवमान केल्याच्या कारणावरून काही काळ तणाव। पोलिसांनी व्यापाऱ्याला घेतलं ताब्यात। नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन। डॉक्टर घैसास यांना पुणे पोलिसांचं संरक्षण। जीवाला धोका असल्याचं कारण देत सुरक्षेची मागणी। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात घैसास यांच्यावर डिपॉझिट मागितल्याचा आरोप। आणि सोन्यानं गाठला आजवरचा उच्चांकी दर। 98,000 रुपयांपर्यंत पोहोचलं सोनं। मुंबई भाजपच्या अंतर्गत निवड प्रक्रियेला वेग। भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज महत्त्वाची बैठक। मुंबई जिल्हाध्यक्ष निवडीवर होणार चर्चा। या ढोंगावरती मी लाथ मारलेली। मी भाजपला सोडला, मी हिंदुत्व नाही सोडलं, मी हिंदुत्व मेलो तरी सोडू शकत नाही। मी हिंदुत्व सोडल्याचा भाजपकडून अपप्रचार। नाशिकच्या शिबिरातून उद्धव ठाकरेंचा घणाघात। बाळासाहेब असते तर लाथच मारली असती। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार। बाळासाहेबांच्या आवाजाचा गैरवापर नको असंही सुनावलं। भाजप आमदार सुरेश धस आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आज एका व्यासपीठावर येण्याची शक्यता। बीडच्या शिरूरमध्ये भगवानगडाच्या सांगता सप्ताहाला लावू शकतात हजेरी। गोंदियात महापुरुषांचा अवमान केल्याच्या कारणावरून काही काळ तणाव। पोलिसांनी व्यापाऱ्याला घेतलं ताब्यात। नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन। डॉक्टर घैसास यांना पुणे पोलिसांचं संरक्षण। जीवाला धोका असल्याचं कारण देत सुरक्षेची मागणी। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात घैसास यांच्यावर डिपॉझिट मागितल्याचा आरोप। आणि सोन्यानं गाठला आजवरचा उच्चांकी दर। 98,000 रुपयांपर्यंत पोहोचलं सोनं। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सकाळच्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। मुंबई भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। दादरमधील वसंत स्मृती इथे पार पडणाऱ्या बैठकीसाठी आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत। तर मुंबई भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीवर या बैठकीत चर्चा होणार असून येत्या महिन्याभरात मुंबईत देखील संघटनात्मक निवडी होणार आहेत। पंडित पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर जयंत पाटलांचा संताप अनावर झाला। ज्यांना मोठं केलं ते खोटे निघाले अशी टीका त्यांनी केली। उघड विरोधक चांगला, मात्र घरातला छुपा विरोधक चांगला नसतो असं पाटील म्हटले। पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून बीड जिल्ह्यासाठी CIIT प्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे। टाटा टेक्नॉलॉजी कंपनी 191 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प बीडमध्ये उभारणार आहे। यातून दरवर्षी 7,000 युवकांना मोफत जागतिक दर्जाचं औद्योगिक आणि तांत्रिक प्रशिक्षण मिळणार आहे। याबाबत आमदार धनंजय मुंडेंनी Xवर पोस्ट करत अजित पवार यांचे आभार मानले। नाशिकमध्ये शिवसेना उबाठा पक्षाचं निर्धार शिबिर पार पडलं आणि या शिबिरात बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात एक व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली। महाराष्ट्रात आम्ही आधार दिला म्हणून तुम्ही वाढलात अशा शब्दात बाळासाहेबांनी भाजपवर निशाणा साधला। नाशिक आणि शिवसेनेचं एक नातं
बाळासाहेब ठाकरेंच्या AI भाषणावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. आपला आवाज कुणी ऐकत नाही म्हणून आपले विचार बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकेटपणा उबाटानं केलाय. बाळासाहेबांचे विचार बुडवले, आता त्यांच्या आवाजाचा गैरवापर करू नका अशा शब्दात बावनकुळेंनी उबाठावर निशाणा साधलाय. महाराष्ट्राची दिशा आपण ठरवणार, गद्दार दिशा ठरवू शकत नाही असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. हा महाराष्ट्र कुणाची मस्ती खपवून घेणारा नाहीये असं ठाकरे म्हटले. नाशिकच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलं. आज मुंबई लुटली जाते आणि सर्व गुजरातला नेलं जातंय अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. पराभवानं खचून जाणारे आम्ही नाही. कुणाला वाटत असेल आम्ही खचलो, पण यापेक्षा वाईट काळ आम्ही पाहिलाय. छावासारखा संघर्ष आमच्या पाठीशी आलाय असं प्रतिपादन राऊतांनी केलं. शिबिरात अडथळे आणल्याचा आरोप राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर केला. EVM हॅक करून निकाल बदलले जाऊ शकतात. अमेरिकन गुप्तचर विभागाच्या अधिकारी तुलसी गबाड यांच्या वक्तव्याचा दाखला देत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. नाशिक मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजपवर निशाणा साधला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दलित सरसंघचालक करून दाखवावं असं आवाहन ठाकरेंनी केलं. तर भाजपचं बुरसटलेलं हिंदुत्व मला मान्य नाही असं ठाकरे म्हटलेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात दाखल झाले. पुढील 3 दिवस ते दरेगावात मुक्कामी असणार आहेत. या 3 दिवसात ते कुटुंबासोबत वेळ घालवत कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. जे गावाला गेलेत ते आजही टीव्ही समोर बसून आमचा निर्धार मेळावा पाहतायत अशा शब्दात राऊतांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं. आजही अमावस्या पौर्णिमा आली की आम्हाला भीती वाटते असा मिश्किल टोला राऊतांनी लगावला. आमचं हिंदुत्व प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आहे. शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाहीये असं म्हणत अंबादास दानवेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये नगराध्यक्षांविरोधात 17 पैकी 13 नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केलाय. त्यामुळे उषा राऊत यांचं नगराध्यक्षपद धोक्यात आलंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यामुळे मोठा धक्का बसणार आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय आणि नामदेव ढसाळ यांचं अंत्योदय संदर्भातील विचार जुळत होते असं वक्तव्य मंत्री आशिष शेलार यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानं वादाची शक्यता आहे. आणि आता एक मोठी बातमी. आज भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे एका व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. बीडच्या शिरूरमधील पिंपळनेर गावात भगवानगडाच्या 91व्या नारळी सप्ताहाची आज सांगता होणार आहे. या सप्ताहाच्या सांगता प्रसंगी हे दोन्ही नेते हजेरी लावू शकतात. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मनोज जरांगे पाटील हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. आणि या दोन्ही सप्ताहाच्या सांगता प्रसंगी राजकीय नेते मंडळी उपस्थिती लावत असतात. आता एकमेकांवर आरोप करणारे हे तिन्ही नेते एकत्र येतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. बीड जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये काही दिवसांपूर्वी राडा झाला होता आणि यामुळे जिल्हा कारागृहात नव्यानं 2 तुरुंग अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. मात्र अवघ्या 8 दिवसातच कारागृह अधीक्षक पदाचा पदभार घेतलेले धनसिंग कवाळे यांची पुन्हा पैठण इथे बदली करण्यात आली आहे. कराडला जेलमध्ये VIP सुविधा दिल्याचा आरोप असलेल्या अधिकाऱ्याकडे पुन्हा पदभार देण्यात आलाय आणि याची चर्चा होतीये. छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील नेल्सनार भागात स्फोटकांसह 2 जहाल माओवाद्यांसह 22 माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. माओवाद्यांकडून मोठ्या हिंसक घातपाताची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संयुक्त अभियान राबवून छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पालघर मनोर मार्गावर वाघोबा घाटात भीषण अपघात झाला. गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकनं कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील पती पत्नी जखमी झाल्यात. एअरबॅग उघडल्यानं जीवितहानी टळली. कराड येथील तासवडे MIDC मध्ये बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या तयार करणाऱ्या कंपनीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळानं छापा टाकला. या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करून प्लास्टिकच्या पिशव्या बनवल्या जात होत्या आणि या छाप्यात सुमारे 4 टन प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. सांगलीतील मिरज पूर्व, कवठे महाकाळ, तासगाव पूर्व तसंच जत तालुक्याला दुष्काळाची झळ बसू लागली. जत तालुक्यात करेवाडी, अंगलगी, सिंदूर आणि बरजगी या 4 गावांना आणि त्याखालील 30 वाड्या वस्त्यांना टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येतोय. एकूण 17 गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. 17 गावांचा टँकर मागणीचा प्रस्ताव प्रशासनाकडे दिलाय. जळगावच्या नशिराबाद नगरपंचायतीच्या वतीनं सुनस गाव रोडवरील स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी लाखो रुपयांचा निधी गेल्या काही महिन्यांपूर्वीच खर्च करण्यात आला. मात्र रात्री अंत्यविधी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना एकाही विद्युत खांबावर लाईट सुरू नसल्यामुळे संताप उडाला आणि यावेळी नागरिकांनी मोबाईलच्या टॉर्च लावून अंत्यविधी पार पडला. या गैरसोयीमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये देशभरातील 8 प्रमुख बाजारपेठांमध्ये घरांची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये 19% कमी झाली आहे. मालमत्तेच्या वाढत्या किमती आणि मंदावलेल्या वृद्धीमुळे खरेदीदार सावधगिरी बाळगून आहेत. उन्हाच्या तीव्र झळांमुळे विजेच्या मागणीत देखील सातत्यानं वाढ होते. 24 तास गरगरणारे पंखे सतत सुरू असल्यानं घरगुती, औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांच्या वीज वापरात 150 मेगावॅटनं वाढ झालेली आहे, तर कृषी पंप वापरात 150 मेगावॅटनं विजेचा वापर वाढलाय आणि त्यामुळे एकूण विजेच्या मागणीमध्ये सुमारे 300 मेगावॅटची वाढ झाली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात उभारण्यात येत असलेल्या कचरा हस्तांतरण केंद्राला विरोध होत असल्यानं कचरा समस्या दिवसेंदिवस जटिल होऊ लागल्या आणि या समस्येवर मात करण्यासाठी दररोज 100 किलो कचरा निर्माण करणाऱ्या गृहसंकुलांसह आस्थापनांनी आपापल्या आवारातच कचऱ्याची विल्हेवाट करावी असा निर्णय ठाणे पालिकेनं घेतलाय. अंबरनाथ बदलापुरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर झाली आहे. यात 6 शाळांचा समावेश आहे. अंबरनाथच्या पंचायत समिती शिक्षण विभागानं ही यादी जाहीर केली असून त्यात विनापरवानगी सुरू असलेल्या 6 शाळांचा समावेश आहे. महागड्या औषधांना पर्याय म्हणून जनऔषधांकडे पाहिलं जातं आणि ही औषधं आता नागरिकांना घरपोच मिळणार आहेत. नागरिकांनी मागणी नोंदवल्यानंतर दवाई इंडियाच्या ई-कॉमर्स सेवेद्वारे 60 मिनिटांमध्ये ही औषधं नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. मिळकत कर भरण्यासाठी नोटिसा बजावून देखील मिळकत कर न भरल्यामुळे जप्त केलेल्या 100 मिळकतींचा पुणे महापालिकेकडून लिलाव केला जाणार आहे. या मिळकती मिळकत कर विभागानं गेल्या वर्षी जप्त केल्या आहेत. राज्यातील शालेय स्तरावरील समित्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. शाळांमध्ये आता 4 समित्या राहणार आहेत. शाळा स्तरावरील 12 समित्यांचं शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समितीमध्ये विलिनीकरण करण्यात आलं आणि यामुळे शिक्षकांचा या कामकाजामध्ये जाणारा वेळ वाचणार आहे. सोयाबीनच्या दरात 800 रुपये प्रति क्विंटलनं वाढ झालेली आहे. 3,800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली गेलेले दर आता 4,400 ते 4,600 रुपयांपर्यंत वाढलेत. बहुतांश शेतकऱ्यांना किमान 5,000वर दर जाण्याची अपेक्षा आहे. त्याचा परिणाम अजूनही शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडून आहे.